कायद्याच्या चौकटीतून व्यापक जनहिताचा आवाज. भारताचे सरन्यायाधीश माननीय श्री भूषण गवई यांचा प्रेरणादायी प्रवास. नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतलेला 7वी पर्यंत इंग्रजीचा गंधही नसलेला आमदार निवासाच्या वरांड्यात अभ्यास करणारा एक सामान्य मुलगा आज न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतो. ही आहे भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांची असामान्य कथा. मुंबई येथे महाराष्ट्र विधानमंडळातर्फे आयोजित सत्कार समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि विधिमंडळातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत माननीय भूषण गवई यांचा शासकीय सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सरन्यायाधीश भूषण गवई पदावरून निवृत्त होतील त्या दिवशी त्यांनी एक इतिहास घडवलेला असेल. सामान्य घरातून आलेला हा माणूस न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर पोहोचतो हे संपूर्ण देशासाठी प्रेरणादायक आहे. गवई सरांनी नागपूर झोपडपट्टी प्रकरणात झोपडवासियांच्या न्यायासाठी लढा दिला. भोपाळ महामार्ग प्रकरणात वन विभाग व विकास यांच्यात समन्वय साधत महत्त्वाचा लँडमार्क निर्णय दिला. त्यामुळे देशभरातील रस्ते प्रकल्पांच्या अडथळ्यांना मार्ग मिळाला. मानवता आणि संवेदनशीलता ही त्यांची ओळख राहिली. कायद्याचा अन्वयार्थ लावताना व्यापक जनहित नेहमी केंद्रस्थानी ठेवला. विदर्भातील झोडपी जंगलांच्या संदर्भात ऐतिहासिक निर्णय देत विकास आणि पर्यावरणाचा समतोल साधला. गरिबांसाठी, वंचितांसाठी न्याय मिळवून दिला. भारताचे पहिले अनुसूचित जातीतील सरन्यायाधीश, मराठीतून बोलणारा महाराष्ट्राचा सुपुत्र माननीय भूषण गवई हे केवळ न्यायमूर्ती नाहीत तर कायदा, करुणा आणि कर्तृत्व यांचा संगम आहेत. अशा न्यायद्रष्टा व्यक्तिमत्वाचा आपल्या महाराष्ट्राला अभिमान आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.